मैं हूं ना म्हणत विशाल पाटील यांचा 1 लाखांच्या मताधिक्याने विजय. सांगली जिल्ह्यातील सेटलमेंटच्या राजकारणाला तडे देत प्रस्थापित नेत्यांनी उमेदवारी डावलण्यासाठी लावलेल्या षडयंत्राचा दरवाजा फोडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा 1 लाखांच्या मताधिक्याने बहुमताने विजय झाला. मैं हूं ना हा विशाल यांच्या प्रचारातील टॅगलाईन होती. सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष खासदार म्हणून इतिहास घडवीत विशाल पाटील यांचा दिल्ली स्वारीचा मार्ग मोकळा झालाय. निकालाच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. राज्यभरात चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून सुद्धा प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आलं. त्याऐवजी जिल्ह्यात ताकद नसताना सुद्धा महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना देण्यात आलं. विशाल पाटील यांना उमेदवारी डावलण्यामागे सांगलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांचे तडजोडीचे राजकारण झाले. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या षडयंत्राला आम्ही फसलो अशी कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीतील सभेत दिली. त्यामुळे जिल्ह्यातील षडयंत्राचे आणि तडजोडीचे राजकारण सांगलीच्या मतदारांनी उधळून लावले. सांगलीचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे घराणे संपवण्यासाठी त्यांच्या वारसदारांना उमेदवारी डावलली गेली आणि त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे अशा मुद्द्यांमुळे विशाल पाटील यांच्याविषयी सहानुभूतीची लाट जिल्हाभर तयार झाली आणि त्यामुळे गावागावात गटातटात विखुरलेला काँग्रेस कार्यकर्ता प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. त्यांनी विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारीसाठी आग्रह केला. नेत्याऐवजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतल्याने सहानुभूतीची लाट तयार झाली. या लाटेत विरोधी भाजपचे खासदार संजय पाटील, चंद्रहार पाटील यांच्यासाठी दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. अपक्ष विशाल पाटील हे विजयी झाले असले तरी त्यांच्यामागे काँग्रेसचे कार्यकर्ते भक्कमपणे उभे राहिल्याने त्यांनी जल्लोष केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.